हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मीही रेडी झाले, सईलाही रेडी केले। सईचा लुक तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला। हा सेकंड पार्ट सईचा बर्थडे सेलिब्रेशनचा। तर मी तयार झाले, पण हातात बांगडी दिसत नाही आहे। परत बऱ्याचदा एक मेसेज करतील की बांगडी नाही आहे, तर म्हणजे असं घाईगडबडीमधून आपण घाईगडबड असली की विसरून जातो। तसंच काही माझं झालं, बांगड्या घातले हे विसरले आणि म्हणजे देवाची पूजा केली तर नंतर आठवण आली, तर पुन्हा मी बांगड्या घातल्या। आता बांगड्या हातात आहे, तर देवाची पूजा वगैरे केली आणि लहान मुलांसाठी कॅप आणलेल्या होत्या। सईला म्हटले तू दे, तर ती अजिबात तयार नव्हते। तर बापरे बड्डे गर्ल आमच्या अंशू डायरेक्ट डोक्यात घालून देते। हा टोप्या घालती सगळ्यांना अंशू। साई हाय, सोनीच्या डोक्यात घातली बाई। तुला घाल, तू घाल, तुला हाय का? तुला तुला छान भेटली ग। मी घालते ना तुझ्या इकडे इकडे माझ्या लावते तुला बाई केकच्या साईड मी ठेवा। नम्रता मामीन त्या सगळ्या काही आलेल्या होत्या, मम्मीन त्या माझ्या छोट्या बहिणी। तर मावशीन ते ना म्हणजे मामन ते फिरायला गेलेले होते, म्हणजे मावशीसोबत जेजुरी तुळजापूरला। तर आता पूजाच्या लग्नाचं जागरण पण आहे ना, तर देवदर्शनाला गेले होते, म्हणून मामन ते तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे। तर असं आपल्या सईचा मस्त तिसरा बड्डे सेलिब्रेशन खूप मस्त छान झाला। तर टी व्हीवरती गाणे वगैरे लावले होते आणि हे आहे ना फ्लॉवर वगैरे टाकून। तर सईची ना आपल्याला मस्त अशी छान अशी एंट्री करायची होती बड्डेसाठी। तर तिथंच बसलेली होती। तर खूप छान मस्त असं काहीतरी म्हणजे नवीन काहीतरी वेगळं पण वाटलं पाहिजे, लहान मुलांनाही छान वाटलं पाहिजे, कारण ते मोठे झाल्यानंतर ते आपले व्हिडिओ फोटो बघतात, तर त्यांनाही असं मोठे झाल्यानंतर बघायलाही छान वाटेल। तर काही ना काही आयडिया काढतच असते मी। तर सईची खूप छान मस्त अशी ना बड्डेची एंट्री झाली मस्त। तर सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। बड्डेसाठी सगळे काही जमा झाले, आम्ही केकची वाट बघतोय। आता केक आला की सईचा बड्डे सुरू आणि डेकोरेशन वगैरे मस्त झाले। आला केक पण आला, डॉलसाठी डॉलचा केक घेऊन आलाय सईचा मामा मामी। मामी कुठे, मामी कुठे चाललं होतं तिचं? तुम्हाला घाला, तुम्ही घाला। मामीसाठी जपून ठेवली तिने तुम्हाला। तर सईचा ड्रेस ना सिन्नरमध्ये स्टिच केलेला आहे इथेच जवळपास। तर म्हणजे आमचे रिलेटिव्हचं आहे आणि छान मस्त असं आहे ना, सई खूप छान मस्त दिसत होती आणि पोज बघा कशी देते। तर तिला तिच्या मामींनी सांगितल्या आणि मस्तपैकी अशी उभी राहिली आहे। तिचं फोटोशूट चालू होतं, तर फोटो रील थोडे व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर सईची मस्त एंट्री झाली।
तर सगळ्यांनी ना तर सईची एंट्री कशी केली, तुम्हीही तुमच्या छोट्या मुलांच्या बड्डेला, मोठ्यांच्या तर आईवडिलांच्याही बड्डेला आपण अशी एंट्री करू शकतो. तर थोडीशी आयडिया तुमच्यासोबतही शेअर केलेली आहे. तर अशी एंट्री नाही आहे, तर तिचा आम्ही व्हिडिओ काढत होतो त्यामुळे शेअर केलेलं आहे. म्हणजे तिचं हे थोडंसं चालू होतं आमचं फोटोशूट रीलशूट त्यामुळे. तर हे बघा सईच्या आहे ना फ्रॉकवरती मागे सई नाव टाकलेलं आहे मी. तर याचा बो वगैरे केलेला आहे मस्त. तर हे बघा असं ते फ्लॉवर्स टाकलेले आहे आणि साईडने छोटे माळ वगैरे ठेवलेले आहे. आपण बाग खाली ना पूर्ण फ्लॉवर पण टाकू शकतो. तर ही ना मला आयडिया अचानक आली त्यामुळे म्हणजे काही तयारी नव्हती, फक्त फुलं वगैरे आणायला लावली होती मी मामांना. तर सगळ्यांच्या हातामध्ये गुलाब दिले आणि सईला आहे ना सगळ्यांकडून गुलाब घेऊन यायला लावले. तर म्हणजे तिला आहे ना आता ही लहान मुलांना कसं थोडंसं सांगावं लागतं, लहान मुलांकडून करून घ्यावं लागतं. तर ती थोडीशी म्हणजे सगळेजण होते ना थोडीशी ती पहिले घाबरली होती म्हणजे कसं करायचं. तर हे बघा नंतर तिला बरोबर आयडिया आली आणि आता मस्त सगळ्यांकडून फुलं घेतीये आणि त्यानंतर सगळ्यांकडून फुलं घेऊन मग ती तिथं केक कट करण्यासाठी झाली. मग तिचं ऑप्शन वगैरे केलं, मग आपला केक कटिंग झाला. तर अंशू शिव तेही बोलले आम्हाला सईला फुल द्यायचं आहे. तर पुन्हा आम्ही लहान मुलांचंही तसंच केलं आणि लहान मुलांकडून बरोबर मस्त तिने घेतलं आणि बघा मस्त इथे टेबलवरती ठेवते. तर ते पडत होते ना तर बरोबर तिच्या आयडियाने व्यवस्थित ठेवते. अशी आपली सगळ्यांची लाडकी सई आणि बऱ्याच त्यांनी खूप आशीर्वाद खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आपली बड्डे गर्ल आणि बड्डे केक. Happy birthday, dear Sai. Happy birthday.
हा, लावूया. हे कोणाच्या डोक्यात नाही उडालं. बरं, बाई, तुमची वाशमध्ये घ्या ना. साक्षी. कट कर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सई, हॅपी बर्थडे टू यू. तसं होतं ना. केक कट केलं सईने मस्त, आणि सई आता एकटी मस्त केक कट करते. साईडने सगळी आपली चिल्लर पार्टी उभी होती मस्त, आणि पप्पांचा कॉल आलेला होता तर पप्पांनाही केक देते सई. आणि सईला केक फार जास्त आवडतो, त्यामुळे केक कट केल्यानंतर तिथून ती उठायलाही तयार नाही आणि मस्तपैकी केक खाते. हे बघा पप्पांना मस्त देते, तिला म्हटले बाबांना दे, तर मस्त देते. आणि ती बघा तिचे बोटांना केक लागलेला आहे आणि ते मस्त ती चाटत होती. तिला ना केक आवडतो, आणि म्हणजे लहान मुलांना जास्त देऊ पण नाही, म्हणजे जास्त काही देत नाही, पण ती केकपासून उठायलाही तयार नसते. आणि इच्छा मस्त तिला बड्डे करणं, केक कट करणं फार आवडतं. तर नम्रता पण आलेली होती आणि तिचा छोटा मुलगा डुग्गू दाजी. तर सगळ्यांचे फोटो वगैरे काढले. तर सईसोबत सगळ्यांनी फोटो काढले, आणि सईला छान छान असं तिच्या मामींनीही गिफ्ट आणलेलं होतं. तर ते पण तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल काय आहे हे सगळं काही. आणि सई बघा मस्त उभी राहिली आता, नाही तर लहान मुलं आहे ना पहिल्या दुसऱ्या बड्डेला थोडासा रडतात, त्रास देतात. तर सईचा पहिला बड्डे होता ना, तर थोडीशी रडायची. नाही तर दुसऱ्या बड्डेचंही तुम्हाला मागे बड्डे आपला दुसरा बड्डे खूप छान मस्त झाला. तर कुंदेवाडीला झाला होता दुसरा बड्डे, तेही व्हिडिओ आहे जो आपले जुने, तेही नक्की बघा. तेव्हाही सईने मस्तपैकी केक कट केलेला आहे, मस्तपैकी बड्डेला न रडता राहिलेली आहे. हा ना. सईला काय आणलं मामींनी? सईच्या मामींनी सईसाठी छान मस्त गिफ्ट आणलेलं होतं. तर फोटोशूट चालू होतं. तर पहिली कोणाकडेच तयार नव्हती, मामींकडं गेली. नंतर मामीसोबतही छान मस्त फोटो काढले आणि सगळ्यांका जात होती. तर चला व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर ते थोडी फोटोंना कंटाळली. तर लहान मुलंही किती वेळ फोटो काढणार ना, तर म्हटलं चला आता तू मस्त खेळ लहान मुलांसोबत. आता आम्ही जेवायची, आता पनीर भाजी झालेली होती, भातही झालेला होता, पोळ्या. तर आईकडे ना आता कांदा कापताय. तर पनीर भाजीसोबत आणि श्रीखंड आणलेलं स्वीटमध्ये. तर आता सगळ्यांना ताट वगैरे केले. तर माझ्या सासूबाई सासरेही आले. तर ते ना म्हणजे खानदेशमध्ये लग्नाला गेलेले होते, त्यामुळे ते ना सेलिब्रेशनमध्ये नाही दिसले तुम्हाला, थोडेसे लेट आले. तर आता सगळे काही जेवायला बसवले सगळ्यांना. मस्तपैकी पनीर भाजी, श्रीखंड, मस्त जिरा राईस आणि गरमागरम बटाट्याची भजी. तर जेवढे बसवले ना तेवढ्यांना बसून दिलं. तर आईंना पनीर भाजी. छान मस्त सईचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि आता सगळे काही जेवण करायला बसले. तर चला कसा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बघत राहा व्हिडिओ.
तर मामी मम्मी त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि मामी मस्त गरमागरम बटाट्याच्या भजी करत होत्या. तर तळण्याचे पदार्थ येतात काहीही असो, तर आम्हा सगळ्यांना ना तळण्याचे पदार्थ जास्त आवडतात आणि बटाट्याची भजी खूप छान मस्त कुरकुरीत झालेले होते. त्याची ही रेसिपी तुम्हाला शेअर करेल मी, कारण खूप छान होतात. तर बऱ्याच ताईंना आहे ना म्हणजे वडापाव पावड्याचे ही म्हणजे आम्ही जे करतो ना, तर बऱ्याच ताई मेसेज करतात की खूप छान असतं, कोणतं पीठ वापरतात. तर सम्राटचंच पीठ वापरतो आम्ही भज्यांसाठी पावड्यांसाठी. तर सगळ्यांचे जेवणं झाले, सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या, मस्त साईचे गिफ्ट पाहिले. तर मामीने दिलेलं होतं ते, आणि आपलं हे डेकोरेशन पण मस्त झालेलं होतं ना, सगळं काही घरीच केलेलं होतं. खूप छान असं आपला बड्डे सेलिब्रेशन झालं. तर आता सगळे काही निघाले. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हालाही सगळे बाय बाय करताय. तर चला मग तुम्हा सगळ्यांना बाय बाय.